तुम्हाला पण खायची आहे का अशी 2000 कोळशावरची मटका बिर्याणी आणि मटन हंडी आणि त्यासोबतच असलं क्वालिटी चिकन राहत. हेच ट्राय करायला मी सातारवरनं कोरेगावला गेलेलो. कोरेगाव मध्ये कुमट्या वाटेपासून जरासच पुढे गेलो तुम्हाला हा बोर्ड दिसेल, ज्या बोर्डवर लिहिले हॉटेल अंगारा. आता हा बोर्ड बघितले तुम्ही समजून जायचं की तुम्ही बरोबर जागे आलाय. मेन रोड पासून फक्त 4 पावलं पुढे आल्यावर तुम्हाला हे हॉटेल दिसेल आणि हे हॉटेल काय क्वालिटी दिसते ते तुम्ही बघू शकता. तर याच हॉटेलचं नाव आहे हॉटेल अंगारा रेस्टॉरंट बार आणि इथं फॅमिलीसाठी वेगळी शूटिंग आहे जी काय मस्त दिसते ते तुम्ही बघू शकता. अँबियन्स एकदम मस्त आहे आणि मी ऑर्डर देऊन तिथं गेम खेळत बसलो आणि थोड्या जात सर आपली ऑर्डर घेऊन पण आले. एकदम मटके वेटके घेऊन आले आणि ते खोलल्यानंतर त्याचा वास काय भारी येत होता तुम्हाला कायच सांगू. आणि एवढंच नाही तर ह्याच्या मागं आपलं चिकन रान पण आलं. आणि व्हेज वाल्यांना नाराज होऊ नका, तुमच्यासाठी आपण व्हेज दिलरुबा आणि व्हेज अंगारा पण ऑर्डर केलेलं. आणि मी म्हणलो आज व्हेज पासून सुरुवात करूया, रोजच नॉनव्हेज खातो असं म्हणून मी त्यांचं व्हेज अंगारा आणि व्हेज दिलरुबा ट्राय केलं. पण खरं सांगतो व्हेज दिलरुबाची टेस्ट असली क्वालिटी होती ना, मला पहिल्यांदा व्हेज एवढं आवडलं, खरंच क्वालिटी लागत होतं. आता हे खाल्ल्यानंतर मी त्यांचं चिकन रान ट्राय केलं. ह्याची चव तर एकच नंबर होती कारण का हे परफेक्टली कुक झालेलं, मसाल्याची चव एकदम आतपर्यंत लागत होती चिकनच्या. आणि हे झाल्यानंतर मी त्यांची मटन हंडी ट्राय केली. ह्याच्यातलं मटन तर काय दिसतंय क्वालिटी आणि ह्याची चव एकच नंबर होती. ह्याच्यात एक स्मोकी फ्लेवर येत होता आणि मटन वर एकदम प्रॉपर शिजलेलं आहे. आता याच्यानंतर मी त्यांची मटका बिर्याणी ट्राय केली. ह्याचा वासच भारी होता, मला तेव्हा समजलेलं याची टेस्ट पण क्वालिटीच असणार आहे. ह्याच्यातनं पण एक स्मोकी फ्लेवर येत होता, त्याच्यामुळे बिर्याणी मस्तच लागत. आणि इथं 150 पासून थाळ्या सुरू आहेत ते पण तुम्ही ट्राय करू शकता. आणि इथं तुम्ही बर्थडे सेलिब्रेट पण करू शकता, ज्यात केटरिंग पण तेच करणार आणि इथली पार्किंग स्पेस पण मोठी आहे.